ग्रामपंचायतीचे त्या सफाई कामगार अपुरे पडतात, मग होती थोडीशी अडचण. तुम्ही सरपंच आहेत म्हणजे गावचे मेन आहेत तुम्ही. भविष्यात तुमचे ग्रामपंचायतीसाठी काय विजन असणार आहेत? 6 मजली करा, अजून काय करा, हे फक्त घोषणाच चालल्यात. सरपंच साहेबांनी सांगितलं नारळ फोडला. नारळ फुटला, पण ते काम चालू आहे ना. जमीन आहे आपल्या. आणि बाहेरची पोरं हो. म्हणजे राजकारणात जरा वेगळं आहे का? आता काय बोलावं आता लय हे? तुम्ही काहीतरी आमच्या समस्या मांडा. TV पुढे. समस्या मांडायसाठी चालू आहे ना. 4-5 दिवसाला ऍक्सिडेंट होतो इथं. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं मनपूर्वक एलएस मराठी चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. आणि आजचा दौरा आपला कारेगाव येथे येऊन पोहोचलेला आहे आणि कारेगावच्या जनतेशी आपण बोलणार आहोत. पण त्याचपूर्वी थोडीशी संकल्पना देऊन ठेवतोय की आता इथं बरेच कारेगावमध्ये ना ट्रॅफिकची भरपूर मध्ये समस्या आहे बरं का. बघितलं ना तुम्ही आता धुरा ते किती चाललाय. आणि इथं रोजगारांचा प्रश्न आहेत, म्हणजे बाहेरून इथं रोजगार येत आहेत, पण स्थायिकांना रोजगार आहे का हेही बघणं गरजेचं आहे. कचऱ्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला प्रश्न लई नॉर्मल असतात, पण तेच प्रश्न सुटलेले नसतात. त्यामुळे तर आपला शोच आहे गावाचा कौल, जनतेचा कौल. जनता काय बोलते, जनतेच्या मनात काय. चला तर मग जनतेकडून जाणून घेऊया. राम राम आजोबा, कशात? बरे, काय चाललंय, तब्येत पाणी काय म्हणते? काय नाही, बसून काय राव तुमच्या गावात लय दूर आहे. मग काय करता. ट्रॅफिक किती जाम आहे. मग काय ट्रॅफिक जाम झालं अडचण येते का अशा गाड्या ती जाम झाल्या? काय महागाई काय म्हणते? महागाईच्या वाढतच चालली. हा, महागाई वाढतच चालली. परवडत आहे का? कशाने जगायला येतंय का आज? आता महागाई परवडत, कशाला परवडत नाही परवडत. नाही ना. काय वाटतंय का पहिलं दिवस बरं होतं आपलं? पहिले दिवस बरं होता, आता काय, आता बसून आहे आम्ही. आता तर काय नाही, आता बसून आहे. पण नातवंड ती कमीच असेल की. हा, मग काय राव. नातवंड पोरं कामवतात, नातवंड पण शाळेत भागतय का त्याच्यात? बघते आता घ्यायचं बागवायचं. भाग. भागून घ्यायचं. हाय तसंच घ्यायचं बागून. बरोबर आहे. काय म्हणताय, काय चाललंय, काय म्हणते तब्येत पाणी, काय करता आपण? काय नाही, आता फिरून फिरून? आता काय पोरांना शाळेत न्यायचं, हा, आणायचं, सोडायचं, एवढं. बर. पार वगैरे काय गप्पा, काय चर्चा आहे काय सध्या? चर्चा आपल्या अशीच पाहत आहे, पुढे काय काय राव तुमच्या गावात आलो तर सारा धुराचे सारी काय traffic ट्रॅफिक होते. ट्रॅफिक आहे सगळे. म्हणजे आता वाहनच तेवढी आहेत, हा, आज इकडे पलीकडे जायला अवघड होते. गाव स्वच्छ नाही, सारा कचऱ्याचा प्रश्न आहे. होतं आता आहे ग्रामपंचायतीचे त्या सफाई कामगार हा. अपुरे पडतात, मग होती थोडीशी अडचण. अपुरे पडतायत होतायत मग थोडेसे. बर, ट्रॅफिकला काय कंटाळ येतोय का? ट्रॅफिकला मग कान ठाळा बसते तेव्हा त्याचं आता काय करावं. आता ट्रॅफिकला कुठून वरून घालो. हा, ते आहे म्हणा ट्रॅफिक मग कंटाळ, पण सवय झाली म्हणा, मग आता करून घ्यावं लागते काय गोष्टींची. बरोबर. हो, नमस्कार दादा, काय चाललंय, काय म्हणता? निवांत एकदम. निवांत. तब्येत पाणी कशी? Yes, एकदम छान. यार विशेष का? काय म्हणते ग्रामपंचायत, काय म्हणते? ग्रामपंचायत छान आहे. मी संदीप विश्वासराव नवले, बर. माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ओके. कारेगाव. आज क्या बात आपण या एलएस मराठीच्या माध्यमातून कारेगाव या ठिकाणी आलाय. पहिल्यांदा आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. खरं तर आपण एक सामाजिक प्रश्नांवरती आणि महत्वाच्या मुद्द्यांवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताय. बरोबर. आणि आपलं बिग बॉस मराठीमध्ये पण आम्ही सगळ्या मंडळींनी काम पाहिलंय. थँक्यू सो त्यामुळे मच. आपलं मनापासून अभिनंदन. आणि कारेगाव ग्रामपंचायतचा एक लोकप्रतिनिधी या नात्याने कारेगाव मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. थँक्यू सो मच खरं दादा. तर आज गेले 5 वर्ष सातत्याने कारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा, सर आपल्याला सांगू इच्छितो की ही कारेगाव ग्रामपंचायत जी आहे ती हा. रांजणगाव कारेगाव औद्योगिक वसाहतीच्या मेन ठिकाणी असल्यामुळं कारेगाव या ठिकाणी 70 ते 75% एमआयडीसी कारेगावच्या सानिध्यात किंवा कारेगावच्या हद्दीमध्ये येते. हा, त्यामुळे इथे बाहेर गावचं जे फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे हा. ते कमीत कमी 1.5 लाखापेक्षा पण जास्त लोक या कारेगावमध्ये हा. स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी असतात. बाहेरची इंडस्ट्रियल लोकं. एरिया मोठा असल्यामुळे पंचायतच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 5 वर्षामध्ये हा. ग्रामपंचायतच्या माध्यमातून 100 कोटींपेक्षा पण जास्त विकास कामं या क्या बात आहे. कारेगावमध्ये करण्यात आलेली आहेत. 100 कोटींपेक्षा जास्त. जास्त हा मतदारसंघ मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माजी गृहमंत्री, माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मतदारसंघातला येतो. आणि पुणे जिल्ह्यातली वन ऑफ द जास्त टॅक्सेस असणारी ग्रामपंचायत म्हणून सुद्धा कारेगावकडे पाहिलं जातं. क्या बात आहे, जास्त tax. मागच्या 5 वर्षात ज्यावेळेस ग्रामस्थांनी तरुणांच्या हातात सत्ता दिली, हा, त्यानंतर जर 5 वर्षाचा विचार केला तर ह्या कारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेली विकास कामं जर पाहिली बर.
जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल या योजनेच्या माध्यमातून सगळ्यात मोठी राज्यातली इंडिव्हिज्युअल ग्रामपंचायतची पाणी योजना राबवणारी ग्रामपंचायत म्हणून कारेगाव ग्रामपंचायत काम करते. त्या माध्यमातून ही योजना पूर्ण झालेली आहे. बर गावात पाण्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न सॉल्व्ह झालाय. हा कचरा व्यवस्थापनावरती पण आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम केले. आज लोकसंख्या आपण पाहतो एवढी, त्यामुळे बरोबर. ग्रामपंचायतवरती कामांचा लोड देखील जास्त आहे. बर आपण जर पाहिलं तर गावातले रोड वगैरे पाहू शकता तुम्ही. बरेच ग्रामस्थ मंडळीत आहे, उत्कृष्ट पद्धतीचे रोड झालेत. ज्या समस्या आहेत, ज्या सर्वांगीण समस्या असतात सर्व लोकांसाठी, ज्या दैनंदिन समस्या असतात, त्याच्यावर नक्कीच ग्रामपंचायतच्या नक्कीच. माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे. सरपंच आता जर तुम्ही साहेब. रोडच्या माध्यमातून हा. बोलले, मी 2-3 वेळा ऐकलं, हा रोड ऑलरेडी MCRD कडे गेलेला रोड आहे. हा आणि आपण जर पाहिलं तर आता या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, हा. सुनीताताई पवार आणि एकनाथभाई शिंदे हा या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या देशाचे रोड मंत्री आपण ज्यांना म्हणतो, हा नितीनजी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून पुण्यापासून शिरूरपर्यंत हा 3 मजली उड्डाणपुलाचा कामाचा देखील भूमिपूजन सोहळा थोड्या दिवसात पार होतोय. हा कॉन्ट्रॅक्टर झालाय, कामाच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात. हे हा. रोडचं काम पूर्ण चालू होण्याच फक्त बाकी आहे. बरोबर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या रोडच्या ट्रॅफिकची समस्या 100% पूर्ण होईल. पूर्ण होईल. याच्या कुठल्या मनामध्ये शंका नाही. क्या बात आता आहे. राहिला प्रश्न थोडाफार, रोडला खड्डे वगैरे आहेत, हा. पण आता नॅचरल पावसाचं पाणी येतं, वाहतूक जास्त आहे, रहदारीचा मार्ग आहे, त्यामुळे थोडंफार होतात. पण MCRD संघ ग्रामपंचायतने ऑलरेडी पत्रव्यवहार केलाय. बर त्यांचे इंजिनियर लोक सुद्धा इथे येऊन व्हिजिट करून गेलेत. पावसाळ्याच्या अगोदर सगळा नक्कीच, रोड आणि नक्कीच. सगळं क्लिअर होईल असं त्यांनी मला सांगितलं. बरोबर आहे. सरपंच साहेब, बरं झालं आपली योगायोगाने गाठ पडलेली आहे. एक प्रश्न फक्त विचारतो, ग्रामपंचायतीसाठी या रस्त्याचं त्याचं आपण नंतर बघूया, पण भविष्यात आता तुम्ही सरपंच आहेत, म्हणजे गावचे मेन आहेत तुम्ही, भविष्यात तुमचे ग्रामपंचायतीसाठी काय विजन असणार आहेत आणि काय काय बदल करायचे प्लॅन आहेत तेवढे फक्त आम्हाला एकदा सांगा. खर तर जसं गाव मोठं होतंय, हा. प्लॉटिंग पॉप्युलेशन जास्त आहे, त्या पद्धतीने ग्रामपंचायतला काम करण्याच्या संधी देखील तरुणांना मोठ्या प्रमाणावर आहेत. हा मागच्या 5 वर्षाची कामं जर पाहिली तर हा. त्याच्यामध्ये उर्वरित कामामध्ये फक्त एक महत्वाचं काम असं आहे हा. की जो आपला वेस्ट मॅनेजमेंटचा म्हणजे कचरा व्यवस्थापनचा जो प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळ्या पद्धतीने काम झालेलं आहे. हा. फक्त तो प्रोजेक्ट उभा राहण्यासाठी इंडस्ट्रीकडे आम्ही काही जागेची मागणी केलेली आहे. बर त्याची तरतूद झाल्यानंतर कारेगाव ग्रामपंचायतचा वेस्ट मॅनेजमेंटचा होणारा प्रोजेक्ट हा संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लोक पाहण्यासाठी येतील अशा हा. प्रोजेक्टचं नियोजन आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेलं आहे. जे सांडपाणी, जे गावातलं जे सांडपाणी जे गावाच्या बाहेर सोडलं जातं हा आणि ते नंतर जाऊन नदीला, ओढ्याला जाऊन ओढ्याच्या माध्यमातून नदीला मिळतं, हा ते पाणी गावाच्या बाहेर जाणारं पाणी कसं चांगल्या पद्धतीने जाईल त्याच्यावरती एक आपण जो ETPचा प्रोजेक्ट असतो तो प्रोजेक्ट देखील या ठिकाणी सँक्शन झालेला आहे. DPDCच्या माध्यमातून माननीय स्वर्गीय दिवंगत नेते माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून रांजणगाव, कारेगाव आणि बारामती ठिकाणच्या 2-3 ठिकाणी असे प्रोजेक्ट खरं तर DPDCच्या माध्यमातून फायनल झालेले आहे. ते क्या बात. देखील येणाऱ्या काळामध्ये काम पूर्ण होईल. खरं तर पाहिलं तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची कामं चालू आहे, कारण का टॅक्सेसच्या माध्यमातून कारेगाव ग्रामपंचायतला मिळणारा इन्कम सोर्स हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बरोबर. ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणारी विकास कामं देखील चांगल्या पद्धतीने नक्कीच नक्कीच विकास होणार आहे चांगल्या पद्धतीने. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि LS मराठी तुमच्या बरोबरच आहे, काळजी नसावे. गावाच्या गप्पा काय म्हणतायत गाव पाराच्या? छान आहे. सरपंचांनी जी माहिती दिली हा. एकदम योग्य दिली. बरं. भविष्यात हे गाव खूप मोठं होणार आहे. बर शेतीवाडी काय म्हणते? शेती पण छान चालेल. काय आहे शेतात? शेतात आता काय पाणी काय म्हणते? पाणी कमी झाले, बोरला नाही, विहिरीला हा. नाही, कशालाच नाही. मग आता कसं भागवत आहे पाणी? आता पाऊस आल्याशिवाय काय भागवायचं? हा कसं? बोरला त्याला पाणी नाही. आमची जलजीवन पाणी योजना आहे कारेगावची, ती पाणी योजना चांगली आहे. त्याच्यामुळे नळाला पाणी भरपूर येतं. हा. पाण्याची योजना आमच्या सरपंचांनी नेहमी राबवली हा. आहे. त्यामुळे पाण्याची व्यवस्था आहे, पण शेताला वगैरे असं पाणी नाही. शेताला वगैरे बरोबर. नाही. हा, बरोबर. मग काही नुकसान म्हणजे आता आपलं एक प्लॅन असतं हे पिकं यायची, पाणी नसल्यामुळे कुठेतरी अडचणींचा सामना करावा आता लागतो. कसं आहे, मान्सून चालू होईल तिथून पुढेच काय हा. पिकाची खरीप हंगामी पिकं होईल बर. त्यावेळेस काय होईल ते. आता उन्हाळ्यात काही नाही तसं. हा बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे आता पुढं काय म्हणजे काय घेतात तुम्ही? तुमच्याकडे काय? मूग, बाजरी, इकडे ऊसाचं काय ऊस नाही म्हणायचं. कारण काय नदी नाही, हा. कॅनल नाही, कोरडवाहू शेती आहे. बाजरी, दुष्काळी भाग म्हणायचं. हा, मूग आलो. आहे. आणि आधी अर्धे MIDC अशा प्रमाणे काम चालू आहे. बर हा. MIDC वगैरे मूग वगैरे घेत आहेत, दुष्काळी भाग म्हणतायत. काय म्हणतायत, काय चाललंय यार तुमचं तर कारभार रॉयल दिसतोय, कडक खादी बिदी टाकून. काय म्हणताय, काय चाललंय? माझी उपसरपंच आहे गावचा. अरे हा. आणि सरपंचांनीच म्हणायचं दुष्काळी भाग आहे म्हणलं कसं जमायचं? पाणी कमी आहे ना आम्हाला, हा. तिकडून पाईपलाईन पाणी आलं तर आम्हाला पाणी. बरोबर आहे, बरोबर. हा, किंवा पाऊस पडला तर पाणी कमी पण ट्रॅफिक जास्त आहे तुमच्याकडे. ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. लवकर उड्डाणपूल करा नाही, 6 मजली करा, अजून काय करा, हे फक्त घोषणाच चालल्यात. हा सरपंच माझ्या साहेबांनी डोक्याला केस सांगितलं राहिला नारळ ना. फोडलाय.
नारळ फुटला पण ते काम चालू आहे ना अजून. म्हणजे केस असताना डोक्यावर त्यावेळेस घोषणा चालू होती, आता संपली तरी घोषणाची अजून बरोबर आहे. किती दिवस लागेल तुम्ही सांगा टीव्हीच्या बरेच केस राहिलेत ना अजून. नाही आता काय 2 दिवस राहिले. हा, तेच ना, तेच. म्हणजे बऱ्याच दिवसापासून हा रस्त्याचं प्रकरण जवळजवळ 15 ते 20 वर्ष झालं हेच मी ऐकतोय घोषणा फक्त. हा, हा. आता काहीतरी तुम्ही म्हणताय बा काम चालू होणार आहे, हा. म्हणजे आमची समस्या संपल मग हे बरं. जर चालू झालं तर. मुख्य रस्ता आम्ही आमची नाही म्हणत, रस्त्याची तुमचेच गावकरी माहिती देत आहेत. होतोय असं आहे काय? हा, आम्ही हा. नाही म्हणत. तुम्ही काय म्हणताय मग? हा. आम्ही म्हणतोय काय काय कामं झाले ती सांगा. आमच्याकडे इथे लोकसंख्या भरपूर झाली, हा. त्यांना प्यायला पाणी नाही, हा. कचऱ्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, हा. समस्या भरपूर आहे आमच्याकडे. आपण सरपंच आहे म्हणतात 100 कोटीचा निधी आणलाय आम्ही. सरपंचांनी निधी आणला, सरपंचांनी चांगलं काम केलं या चांगलं 5 केलं. वर्षामध्ये. हो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी 55 कोटीची योजना आणली. हा. हा. प्यायला पाणी आहे का? आता सध्याला कमी आहे पाणी पण. हा, हा. योजना आणली, फायदा होतोय का हा, योजनेचा? फायदा होतो, फायदा बरं. होतो. सरपंचांनी चांगलं काम केलं, चांगली माहिती दिली. क्या बात आहे, सरपंचांनी चांगलं काम केलं. बरं, तुमच्या आणखीन काय अडचणी का? आमच्या अडचणी हेच सांगितलं ना तुम्हाला, आधीच्या बरं, अडचणी. इथं रोजगाराची काय समस्या आहे? एमआयडीसी रोजगारीला सगळे. हा, रोजगाराला आपली स्थानिक पुरं आहेत का? हो, स्थानिक मुलं आहेत ना, काही का बाहेरचे आहेत? जास्त बाहेरचेच आहेत ना. जास्त बाहेरचे आहेत. आणि मग आपली पोरं आमची पोरं फिरतात ना गावामध्ये. बाहेर होय. आपल्या वरांना अलाउड नाही का? म्हणजे जमिनी आपल्या जमीन आहे आपल्या. हा. हा. आणि बाहेरची पोरं हो. म्हणजे राजकारण जरा वेगळं आहे का? आता काय बोलावं आता लय हे? तुम्ही जमीन- काहीतरी आमच्या समस्या मांडा मग TV पुढे. समस्या मांडायसाठी चालू आहे ना आपला शोच आहे. गावचा गप्पा, गावचे प्रश्न, आणि एलएस मराठी तेच करते. बरं मला सांगा, आज ट्रॅफिक खरंच काय त्रास होतो बरं असं वाटतं? गावात जायचं म्हणलं आम्हाला, हा. घरी जायला परत अर्धा तास लागतोय. घरी जायला जे काम 5 मिनिटाचं होतं या ट्रॅफिक मुळे अर्धा तास लागतो. घर किती किलोमीटर आहे? अर्धा किलोमीटर तर. अर्धा किलोमीटर. हा. पुण्याला हा. पुण्याला जायला 4 तास लागते आम्हाला इथून. बरोबर आहे. पुणे किती जवळ आहे आम्हाला. पुणे जवळ आहे. हा, तरी 4 तास लागते जायला. 4 तास म्हणजे घरी जायचं म्हणलं तरी अर्धा तास. जाई अर्धा तास. मग घरून बांधणं झाली की डायरेक्ट गावात येऊन बसायचं. घरी जायचं नाही. घरी जायचंच नाही. अरे हे सोपं आहे, पण खरंच ट्रॅफिकला माणसं व्हायचं. राजकीय कसे आपले? राजकीय आता मान्यवरांकडे विचारा हा, तुम्हाला. मान्यवरांना. हो, हो. आणि तुम्ही जनता आहे की राव? आम्ही आहे जनता, पण मान्यवरांना विचारा ना. पण मला सांगा, निवडून गेलेच नेते आलेत का इकडे? येतात ना, येत आहेत का? हो. कधी वा? 5 नाही. वर्षांनी प्रचार करायला येतात ना. कधी गाडी गेली का खड्ड्यात त्यांची? या काय आता रस्त्याच्या? गेले असतील आता ते सांग. काय म्हणते जनता? मस्त छान. मस्त हो ना? हो हो. काय हो, महागाई काय म्हणते? महागाई खूप वाढलेली आहे. लाडका दाजी सुट्टी दिसत नाही म्हणायचं. नाही नाही, बिलकुल नाही. काय कंबर राहिले का नाही लाडके अजिबात दाजी? राहिलं नाही, मोडून गेलं. मोडून गेलं. हो. अरे बहिणीचं येत आहे की राव? काय म्हणता, काय चाललंय आजोबा? नमस्कार, मी नमस्कार. डॉक्टर आत्माराम गावडे. हा, मारा इंजेक्शन. इंजेक्शन मारून हा, मारून मारूनच टाकायचं. सगळं बंद केलं आता ते. हा, हा. इंजेक्शन मारायचे बंद केले. बर आता काय फक्त गावात आता ह्या तरुण मुलांच्या बरोबर राहून हा. सोशल वर्क, सामाजिक काम करतो. बर. हा, गावामध्ये ज्या काही समस्या आहेत ते हे लोक आम्हाला आदराने विचारतात. हा. आदराने मला सगळे बाप्पू म्हणतात बरोबर. की बाप्पू असं आहे, तसं आहे, करायचं. तुम्ही वा पुढे, मी तुमच्या पाठीमाग बरोबर. आहे. वळसे पाटील म्हणजे आमचा अगदी ते आमच्या आमच्यासाठी देव आहेत. बरोबर. त्यांनी आमच्या एमआयडीसीतून 400 एकर जमीन वाचवली, सगळं हो. केलं, सगळं उद्योगधंदे आणले, भरपूर निधी दिला अगदी असं. तर त्याच्या दृष्टिकोनातून तिथं आमच्या हे मान्य सरपंच असतील, हे सरपंच असतील, हा. असे अनेक आमचे लोक आहेत की त्यांनी तरुणांनी खूप मोठं चांगलं काम नाही, नक्की. नक्की केलंय. फक्त समस्या राहिली एवढी या उड्डाण पुलाची. फक्त एवढे उलटांग पुलाची उड्डाण समस्या पुलाचं आहे. आता आजपर्यंत झाली. हा. आता हे पोलिसांनी सगळे बॅरिगेड्स लावलेत. हा. आता जर समजा जायचं म्हणलं तर तरी एशियन चौकात जायचं, मगच शिरूरला जायचं. बरोबर आहे. हा, आणि मध्ये- त्यावर तिथं जायचं ट्रॅफिक जाम होतं. तेव्हा ट्रॅफिक. आणि शिवाय जर कधी काही एखादी गाडी ब्रेकडाऊन झाली हा. तर कमीत मग इथून थेट पार सरदवाडी पर्यंत, नाही इकडे पार रांजणगाव पर्यंत लाईन लागतात. हा. आणि मग जर समजा एखादी इमर्जन्सी अँब्युलन्स असेल, आता मी डॉक्टर आहे, अँब्युलन्सला जर रस्ताच मिळत नाही, बरोबर आहे. तर बरोबर. अशा 3 घटना माझ्या डोळ्यासमोर घडल्यात की अँब्युलन्स मध्येच पेशंट गेलेत. हो हो, बरोबर, ते बरोबर. पुण्याला पोहोचू रस्ताच शकत नाही. मिळत नाही, मग पुण्यापर्यंत जाणार कसं? बरं, गाड्यावाल्यांचे पंचदाशी असते की त्यांनी गाड्या घ्यायच्या कुठे बाजूला, बरोबर बरोबर. घेताच येत नाहीत. ऐनवेळी गाड्या तरी कुठं घेणार? पूर्ण घेणार. म्हणून बरोबर. अशाने एक अशा मोठ्या सगळ्यात मोठी समस्या ट्रॅफिकची. अँब्युलन्सची आहे. हा. अँब्युलन्स आणि ट्रॅफिक बरोबर, हे जर बरोबर. समजा निवारण झाली तर आता माननीय आमदार माऊली खटकेंनी सांगितलेले किंवा सरपंचांनी हे नेत्यांनी सगळ्यांनी ते निवेदन दिले. हा. आणि कालच मला वाटतं एक क्लिप व्हायरल झाली होती की 45 मिनिटात शिरूर ते पुणे हे अंतर होणार. पण होणार. त्याला आता किती वर्ष लागतील हा. ते कारेश्वर भगवानला माहिती आहे. नाही नाही, बरोबर, नक्कीच नक्की. हा. कसं आहे, हा. झाडाची फांदी तरी हिरवी दिसत असली तरी मूळ खूप महत्वाचं आहे. मूळ, हा. तसं तुम्ही मूळ आहेत हा. या गावचं आणि बरं, जुनी हा, माणसं आहेत, बघ. त्यामुळे तुम्हाला माहिती असतं. ओके. तर तुमच्या मनापासून आभार.
पण खरंच रस्ता होणं खूप गरजेचं आहे. 3 माणसं गेले. नमस्कार, काय चाललंय? काय म्हणते तब्येत पाणी? बरं मला सांगा, या रस्त्यामुळे त्याला छोट्या व्यवसाय चाललाय त्याला अडचण येते का हो? अडचणी खूप आहेत ना, ट्रॉफिकची जास्त अडचणी येत हा, प्रोफेशनली म्हणजे ट्रॉफिकची ट्रॅफिकची खूप अडचण आहे. खूप अडचण आहे. हा. 4-5 दिवसाला ऍक्सिडेंट होतो इथं. 4-5 दिवसाला अडचण. हा, डोळ्यासमोर बघतात राव. डोळ्यासमोर हा ऍक्सिडेंट खूप होते तिथं. अवघड आहे, अवघड आहे. म्हणजे ट्रॅफिक मुळे एवढा त्रास होतोय. हा, आणि व्यवसाय कसा चाललाय? व्यवसाय सध्याला शांतच आहे. शांतची. हा. काही लोक येत नाही, काही नाही. काय नाही, एवढं नाही. महागाईमुळे, महागाईमुळे पाण्याची काय परिस्थिती? पाणी सध्याला नाहीये. डोळ्यात देखत तुम्ही ऍक्सिडेंट बघताय म्हणजे सोपं गोष्ट नाही. हा, बरोबर फक्त रस्ते होणं खूप गरजेचं आहे. होणं गरजेचं आहे. हा. उड्डाण होणं गरजेचं आहे. उड्डाण पूल होणं गरजेचं आहे. पण म्हणतात मंजूर झालाय, मंजूर झालाय. मंजूर झाला म्हणते दिसतं, पण अजून व्हायना ना. किती वर्षापासून ऐकताय? भरपूर वर्षापासून ऐकतोय. भरपूर वर्षापासून. हा. म्हणजे तो अजूक झाला नाही. नाही झाला. आणि खरंच गरज आहे हो का. आताच आपल्या समोर सुद्धा बघतोय गाड्यांची किती गर्दी आहे, किती लाईन. मित्रांनो, आता सध्या आपण कारेगाव येथे होतो. सगळ्यात महत्वाची समस्या आहे ट्रॅफिक, पाणी आणि इधर सारखे ऍक्सिडेंट होत आहेत. जनता उघड्या डोळ्यांनी बघते. आपण जनतेचा कौल घेतलाय. तसंच या गावात सरपंचांविषयी म्हणजे चांगलं काम केलेलं गावकरी म्हणतायत, पण इथं नेत्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कसं आहे, सरपंच गावचा कणा असतो, पण नेता हा तालुक्याचा असतो, नेता हा जिल्ह्याचा असतो. नेत्यांनी जर यांना ताकद दिली तर हे मजबूत गावासाठी विकास करण्यासाठी धडाडी बांधतात आणि पुढे येत असतात. तर कारेगावमध्ये आपण बघितलंय सगळ्यात मोठी समस्या आहे ती ट्रॅफिकची. बऱ्याच दिवसापासून रस्त्याचे प्रश्न मांडतायत, पण ते अजूनही सुटलेले नाही. बघूया येणाऱ्या काळात सुटतील का नाही. आणि आपला शो म्हणल्यावर सुटायला तर पाहिजेच. इलेस मराठी आणि जनतेचा कौल घेतोय छोटा पुढारी विशेष कार्यक्रम. थँक्यू सो मच. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.